31st साजरा करण्यासाठी आम्ही गावी आलेलो आहोत आणि गावी 31ची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. संध्याकाळी पाहुणेसुद्धा येणार आहेत, म्हणून आम्ही दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदाच बनवून म्हणजे संध्याकाळी पाहुण्यांसोबत टाईम स्पेंड करता येईल म्हणून दोन्ही वेळचा स्वयंपाक एकत्र करणार आहोत, जेणेकरून मस्तपैकी एन्जॉय करता येईल संध्याकाळी. गावाकडचा जो कांदा लसूण मसाला असतो ना, तो सर्वात उत्तम असतो. त्याने चिकन मटण यांच्या रस्सा भाजी म्हणा किंवा मसालेदार चिकन म्हणा अतिशय अप्रतिम होतं. त्यामुळे चिकनसाठी आणि मटणासाठी आम्ही तोच मसाला वापरला. खरोखर खूप चविष्ट असा हा कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही गावाकडे गेलात आणि कधी तुम्हाला जर हा मसाला मिळाला विकत तर नक्की विकत घ्या. खरोखर चवीला खूपच भारी असतो हा मसाला. एकीकडं आमचं मसालेदार चिकन तयार झालेलं आहे, भात तयार आहे, आळणी तयार आहे, तसंच रस्सासुद्धा तयार आहे आणि बसून एन्जॉय